हा, तुम्ही रुसला होता तेव्हा मी कसं तुम्हाला काजव दाखवलं होतं. आता मी रुसलोय म्हणलं तुम्ही काय करशील? काय करू? मी कसं सांगणार? मी कशी हुडकून काढली होती आयडिया, तशी तुम्ही काढा की. नको राहू द्या, मी असंच बोललो होतो. सुचलं मला. काय? सांगू कशाला, बघाच. बरकतजी, मला तुमची थोडी मदत हवी होती, कराल? करणार की. काय करायचं ते सांगा नुसतं तुम्ही. मी बी काय मदत करू काय? नाही, तुम्ही फक्त बसा. चला. ह्या पोरीला बरोबर अंदाज दिसतोय रानाचा. जेवायला वाढून रानाचा राग काढू बघतीया. रानाची अशी काळजी घेणारी सून घरात येणार म्हणजे माझ्या जीवाचा घोर गेलाच आता. बघा टेस्ट करून. खाऊन तर बघा, मला वाटतंय राग जाईल. गोदक्का, आता तुझ्या हातासारखी चव आहे की आमच्या ब्याताची? खरंच की एक नंबर. राणा गेला ना हो राग? राग किंवा आणि कधी आलता?
अरे તમે बिलकुल चिंता नाही करता हो. तू ऑर्डर पाठव ने बाबा, मी इथे सगळ्या तयारी करून ठेवलंय. हा नाही बाबा, पेमेंटचा काय पण लोचा नाही होणार. अरे गॅरंटी आहे आपला. यू जस्ट सेंड द ऑर्डर. बाबा जेवायला बसलात का? थांब ग, हा टीव्ही का चालू होत नाही ते बघतो. कल्पेश आता कशी आहे तब्येत? હવે સારી છે, નો પ્રોબ્લેમ. तू तालमीत स्वतःहून गेला होतास का राणाजी तुला घेऊन गेले होते? राणा संगच गेला होता मी. आणि कुस्ती कोणी खेळायला सांगितली? हे तर मी ते राणाचा रिस्पेक्ट ठेवायला म्हणून हा बोलला. हा मग तू थंडाई का प्यायला? इथं पाणीच मागितला होता बाबा. ते घोटाळा सगळा त्यांनीच केला. ते त्यांनी थंडाई दिला तर मी तरी काय करणार नाही. काय झालं होतं ते सगळं कळालंय मला. खरं काय ते सांग. का गेला होतास तू तिकडे? अरे बाबा, मी ते फक्त दोस्ती करायला आणि बिझनेस साठी म्हणूनच गेला होता. या गावात मार्केटिंगचे आणि बिझनेसचे कोणतेही फंडे राबवू नकोस प्लीज. आणि कोणतेही छक्के पंचे करायला जाऊ नकोस. राणाजींशी तर मुळीच नाही. माझा मित्र म्हणून आलायस ना, नीट मित्र म्हणूनच राहा. अरे बाबा अंजली, तू फिकर नाही करती रे बाबा. मी अशा काय रॉंग करणारच नाही. ट्रस्ट मी. हो अरे बोलत काय बसलाय? चला ना जेवायला. अहो गोळ्या घेतल्यात का नाही? गोळ्या? अगं गोळ्या संपल्यात. संपल्या? मग उद्या परत आणा. परत काय ना, बँकेत कामं असतात मला. चला जेवायला. ए अंजू, उद्या कोल्हापूरला जाऊन यांच्या गोळ्या आणशील का ग? इथं नाही मिळणार त्या. सुवात करायची. आपला गाव एवढा बॅकवर्ड आहे. घोटाळाचे सगळं. आई मी उद्या कोल्हापूरला जाते आणि घेऊन येते गोळ्या. चला आता जेवायला या लवकर. हॅलो. झोपला होतात का? नाही, ते जरा विचार करत होतो. कसला? कसला नाही, सांगा ना. ते हा दुपारचं जेवण भारी झालत. अहो जिभेवरून चवच जात नाही बघा. काय घातलं होतं त्यात? अहो तुम्हाला माहिती आहे, मी फक्त गोदा का चारचं जेवतो. तुमच्या बी हाताला भारी चव आहे बघा. बरोबर आमच्या पद्धतीचं केलं होतं. रुसवा गेला ना तुमचा. गेला म्हणजे तर एवढं चांगलं जेवल्यावर जाणारच की. माझं एक काम होतं तुमच्याकडे. सांगा की. उद्या तुम्ही काय करताय? उद्या उद्या हा उठणार, तालमीत जाणार, तालीम झाल्यावर घरी परत येणार, न्यारी करणार आणि मग शेतावर जाणार. शेतावर काम करणार आणि सांच्याला घरी परत. बापरे, फार बिझी आहात म्हणजे. पण थोडासा वेळ काढता येईल का तुम्हाला? अहो, जीव मागा की. जीव? म्हणजे ते तुम्हीच म्हणला होता ना की जीवाला जीव दिला पाहिजे म्हणून. म्हणून जीव मागा की. नाही नको. थोडासा वेळ काढून फक्त कोल्हापूरला याल का? येतो की. ठीक आहे, मग उद्या सकाळी बस स्टॉपवर भेटूया. माझं छोटंसं काम आहे, तेवढं करू आणि लगेच ये. हो, कोल्हापूर बघायचं म्हणजे निवांतपणे बघायला पाहिजे. तुम्ही बघितलंय का कोल्हापूर? हो, म्हणजे एसटी स्टँड बघितलाय. एसटी स्टँड म्हणजे काय कोल्हापूर आहे वय? आपण एक काम करू, तुमचं काम झाल्यावर मी तुम्हाला कोल्हापूर धावतो. चालेल ना? हो चालेल. हा. काय काय बघायचं आपण? रंकाळा, भवानी मंडप, महालक्ष्मी मंदिर, चप्पल लाईन, नंतर खासबाग. अहो समजा धावतो तुम्हाला. तुम्ही काय बी काळजी करू नका. शिवाजी स्टेडियम बी बघू. आणि तुम्हाला शिकायची बी हौस आहे ना? तुम्हाला शिवाजी विद्यापीठ बी धावतो. बापरे, एवढं फिरायचं? हा.
मग घरून डबा घेऊनच निघते मी. डबा? अहो कशाला, डब्याची काय बी गरज नाही. अहो मिसळ खाऊ की मस्त. आणि हा खासबाग मध्ये खाऊ गलीत भेळ बी खाऊ. आणि मंगळवारपेठेत कुठं बी जा, एक नंबर जेवण मिळतं बघा. तुम्ही फक्त माझ्याबरोबर चला, खुश व्हाल तुम्ही. खरंच की काय? जाऊया मग. हा चालते. आता ठेवू फोन? ठेवताय? ठेवा. एक नंबर काम झालं. आता उद्या काय बी होऊ दे, माझ्या लग्नाचं थोडं सोडवायचं म्हणजे सोडवायचं. उद्या बाईंबरोबर कोल्हापूर फिरायचंय. आज काही झोपच येईना. कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतोय असं झालंय. ये बाबा, तू तरी न्यारी करून घे चल आधी. का राणादा नाही म्हणलाय काय? अरे मगा धरणं 10 वेळा बोलवलं त्याला. आलो आलोच म्हणतोय. सकाळ धरणं गाडी धुत बसलाय नुसतं. कमाल आहे. राणादा कधीपासून गाडी धुवायला लागला? जेव्हा बघावं तेव्हा शेतातली चिकल मातीच गाडीला. नाही, आजकाल चिकल आणि माती सोडून लय काय काय सुचायला लागलंय राणा भाऊजींना. चल बघूया काय करायला. अंजली बाई येणार आहेत आईस. अक्काबाई आज चांगली साथ द्या बरं का. साहेबरावांचं माहित होतं, पण आता गाडी बी तुमच्या संग बोलायला लागली काय? मग आज काय विशेष? लई चक्काचक करायलास गाडी. काय नाही, असंच म्हणलं चकाचक करूया. अरे शॅम्पू नाही तर ते पाहुण्याकडचं परफ्यूम लाव की. बघ कशी होते एकदम चकाचक. ते बाईंचा पाहुणा नाही काय कल्पेश, त्यानं अवद्याला पॅरिस वरचं इम्पोर्टेड परफ्यूम दिलत. अवद्याने बी हाऊसचा हौसन काकावर करून मारलं परफ्यूम आणि लागली आग. बसलं बोंबलत तिकडं. आणि अवद्या चिडून तसंच तावातावात गेला आणि सगळा परफ्यूम लावला गाडीला. आणि कमालच झाली, गाडी एकदम चकाचक. अरे गंज बी काढला त्या परफ्यूमनं. पाहुणा लय हुशार आहे. त्याच्या संकट लय मोठा बिझनेसमॅन होणार आहे मी. राणा भाऊजी आज काय विशेष? अहो काय नाही, ते कोल्हापूरला जायचंय ना. म्हणून मग. कोल्हापूरला काय विशेष? राणा भाऊजी अहो काय विचारतोय आम्ही? कोल्हापूरला काय विशेष बरं? कोल्हापूरला हा ते तालमीसाठी नवी मुदगल आणायची ना, म्हणून चालले. अहो पण मग असल्या हमाले तुम्ही कशा पायी करता सा? वस्तात आहेत की. आम्हाला कसली तालीम आपलीच आहे की, म्हणून म्हणलं जाऊया आपण. असं म्हणताय सर? बरं झालं, आमचं बी एक काम आहे, येता येता करून या. यांना बी पाहिजे तर बरोबर घेऊन जा. नाही नको, तिसऱ्यासाठी जागा नाही ना व. आणि टिबल सेट जाणं पाप आहे काय रे? हा पाप आहे, पाप आहे. म्हणजे दुसरं कुणी आहे काय बरोबर? दुसरं? हा बरकत, बरकत येते ना माझ्या बरोबर. ते मुदगर धरायला पाहिजे ना व कोणतरी. बरकत मुदगल? आव मग हे धर द्याल की मुदगल? नाही, ते कारखान्यात एक महत्वाची मीटिंग आहे आज आणि तिथनं ते अवद्याला पोरगी बघायला जायचंय. राणादा
तू बरकतलाच घेऊन जा काय. चालते चालते हा 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 चालते. मी आलो. हा आता भावाला भाऊ होय म्हणतोय म्हणलं आमचं काय चालणार आहे म्हणा. असू द्या. ब्रेकफास्ट तयार आहे, खाऊन घ्या थोडं. या. तुम्ही वा पुढे, मी शेवटचा हात मारून येतो. अहो गाडी तर पुसून झाली ना ग. तुम्ही वा पुढे, ये तुम्ही. चालतंय. आजचा पूर्ण दिवस फक्त राणाजींचा. त्यांच्याबरोबर कुठल्याही अडथळ्याशिवाय अख्खा दिवस घालवता येईल आणि मनातलं सांगताही येईल. अंजली, अगं बाबांची ती प्रिस्क्रिप्शन घे. अंजली, अगं एवढी तयार होऊन कुठे चालली आहेस? असं काय करतेस आई? काल तूच मला म्हटलीस ना कोल्हापुरात जाऊन गोळ्या घेऊन ये बाबांच्या. ते माहितीये ग, पण त्यासाठी एवढं आवरून सवरून. तूच तर नेहमी म्हणतेस जरा नीट राहत जा, आणि आज कोल्हापूरला जायचंय शहरात म्हणून नवीन ड्रेस घातला. छान दिसतीयस, अशीच राहत जा. खरंच शहरातला कोणीतरी चांगला मुलगा मिळायला पाहिजे बघ तुला. आले आले. बाबा, तुम्हाला काही आणू का अजून? काही नको, गोळ्या आणतेस तेवढं पुरेसं आहे. बरं, मी आता जातीय कोल्हापूरला, तर माझी सुद्धा 1-2 कामं करूनच येते. थोडा उशीर झाला तर काळजी नका करू. कशी जाणार आहेस? एसटीने. दिस इज नॉट फेअर. अरे माझ्याकडे एवढा कार असताना तू एसटीने जाणार? दिस इज नॉट फेअर. मी येते ना तुला सोडायला. नाही नको, माझी मी जाईन, तू तुझा प्लॅन कर. माझा प्लॅन झाला फिक्स. मी तुझ्या बरोबर येते. अरे त्याच निमित्ताने तुझ्या ते कोल्हापूर पण फिरेल नाही. अरे कल्पेश, मी कामा करता चालली. आम्हा सु प्रॉब्लेम छे. तू तुझा काम कर आणि मी सिटी फिरेल. चल लवकर. बरं चल. अंजली, छान दिसतेस आज. निघते. चल, आधी बस स्टँड वर जा. केम? चल तर. पोचायला उशीर तर झाला नाही ना बा. वाट बघून अंजलीबाई पुढे गेल्या नसल्या म्हणजे मिळवलं. या अर्ध्या भागात मी आणि या अर्ध्या भागात अंजलीबाई. मागच्या सारखं या टायमाला बी खांदा जड व्हायला नको.